सोड दे तवरी कर पंकज पाण्याची बॉटल आहे अंदा लक्षात घ्या ही स्पर्धा TCP लाईव्ह ला सुरू आहे. लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करा या चॅनलला. आपल्या माणसाचे चॅनल आहे आपला आगरी माणूस महेंद्र भगत. चला आपण आता मॅच ऑन करतोय. आपले जे व्हॉलंटियर्स आहेत जेम्स बॉन्ड राई भाग्याच्या कोपऱ्यात आपल्याला जरा लक्ष ठेवावं लागेल. बघा मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत आणि मला वाटतं मागे स्टेजवर कमी बसा सगळ्यांनी. जरा आपण बाउंड्रीवर गेलं तर बरं होईल. प्लीज बाळू सगळ्यांना घेऊन जा प्लीज. थँक्यू राकेश. राई संघाचे सगळे यंगचे खेळाडूंना विनंती करतोय की आपण प्लीज बाउंड्री लाईन वर जरा काम करूया दिवसभर. लकी इथे कुणीही बसायचं नाहीये सर्वांनी जा. चला चला टीम राई मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र मास्टर्स आघाडीची जोडी मैदानात पाडवा प्लीज. टीम जुचंद्र मास्टर आघाडीची जोडी मैदानात पाडवा. हॅलो लक्षात घ्या ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आणि राई गावाची स्पर्धा आहे. दारू पिणाऱ्यांनी आणि इतर नगरातील लोकांनी आणि भाडोत्री लोकांनी जेवायला येऊ नये. हाताने धरून बाहेर काढलं जाईल. तुमच्यासाठी आम्ही जेवण केलेलं नाही आहे. आमच्या गावासाठी आणि आमच्या खेळाडूंसाठी आणि रसिकांसाठी जेवण आहे. क्रीडा रसिकांसाठी तुम्ही कोणी जेवणाच्या ठिकाणी जाऊ नका प्लीज विनंती करतोय. चला मॅच ऑन करूया. टीम राई संघाला विनंती करतोय आपण लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा सर्वांना. आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय विनोदजी म्हात्रे आहेत आणि राईगावची मॅच म्हटली तर निश्चितच विनोदजी म्हात्रे व्यवस्थित आपल्या सगळी कामं बाजूला ठेवतात. यस मस्जिद खोत यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. वेलकम मस्जिद खोत साहेब आपलं स्वागत आहे. 1 मे आणि मस्जिद खोत हे नाव देखील कायम राहील. वेलकम आणि निश्चितच आपली तब्येत बरी असेल अशी अपेक्षा करतो. आणि ही जोडी आणि आपण मागच्या वर्षी दिलेले रेबनचे चष्मे अफलातूनरित्या आमच्या लक्षात आहेत. राई संघाने विजय मिळवला होता आणि त्या सगळ्या आठवणी आहेत. स्वागत आहे मस्जिदजी खोत साहेबांचं. चला प्लीज राई टीम डोंट वेस्ट टाइम. 11 वाजत आले लक्षात घ्या. 11 वाजत आलेत. प्रफुल्ल आणि रामकिणी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज जुचंद्र संघ का कमी खेळाडू घेऊन आलाय मला प्रश्न आहे. या गोष्टीची नोंद आम्ही मंडळाच्या कडे नक्कीच देऊ. जत्र्याची झिंग अजून आहे का. कुस्त्या अजून वाटतं संपला नाहीये जुचंद्रला.
प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्याकडे चेंडू आला तर पकडू नका. त्या वॉलला समोर चेंडू लागला तर 2 धावा आहेत. कुणी अडथळा देऊ नका या क्रिकेटला. आणि आमच्या क्रिकेटपटूंना खेळू द्या मित्रांनो, खेळू द्या त्यांना. गोलंदाजी मार्कर गुणेश म्हात्रे, स्ट्राईक एंडला प्रफुल्ल, नॉन स्ट्राईक एंडला राम किणी. जुचेंद्र वर्सेस जेम्स बॉन्ड राई. आजच्या दिवसातीला पहिला सामना. कालचा दिवस गाजवला मालवणी टीमनं. तृतीय क्रमांकावर समाधान लाभलं ते म्हणजे टीम पेनकरपडा मास्टरला. आणि आज कोण दिवस गाजवणार, त्यानंतर आय थिंक NS बायंदर आणि एकूणच टीम मुर्दा हे देखील उपस्थित राहतील. NS बायंदरचे काही खेळाडू आम्हाला दिसत आहेत तिथे. निक्सन सकाळी बरोबर 9:15 आलाय. वेलकम. हे सामना सुरू होते, पंचांचा इशारा आलाय. आणि गंगाधर यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू आजच्या दिवसातील गुणेश. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. इथे फलंदाज बाद होणार आहे. यशची चीजच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त यष्टीरक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे जय प्रकाश पाटील. आणि काय अफलातून यष्टीरक्षण होता बघा. नजर त्याची व्यवस्थित होती. आणि कोण सांगेल की हा मुलगा काल रात्रभर जागलाय. ग्राउंडला पाणी मारायचं काम भरपूर होतं. आता पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय. राई संघाची सुरुवात अफलातून झाली आहे. मात्र प्रफुल्ल ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होती, अर्धा तास प्रॅक्टिस सुद्धा केली या मैदानावर, मात्र पहिल्या चेंडूवर ते बाद होऊन तंबूच्या आसराला येत आहेत. मोठा धक्का ते म्हणजे टीम जीवचंद्र मास्टरला. आज भरपूर खेळाडू कमी दिसत आहेत. निलेश म्हात्रे नाही आहेत, मोहन रवींद्र पाटील नाही आहेत, आज स्वप्नील मुखादम सुद्धा दिसत नाहीये आणि नंदू सुद्धा नाहीये. नवीन फलंदाज प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये, अजून एक चांगला खेळाडू, डावखुरा बॅटर आहे. मात्र लक्षात घ्या, जेम्स बॉन्ड राई संघाचे जे माजी यंग खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय, मोठी गाडी आली तर मॅच चालू असेल तर ती थांबवा. काय अफलातून जबरदस्त मंडप डेकोरेटिंग सिस्टम. एकदा जोरदार टाळ्या साई देवेश मंडप डेकोरेटसाठी झाल्याच पाहिजेत. आमचे भूषण विनायक पाटील, काय अफलातून कामगिरी केली त्यांनी. त्याचे सगळे सवंगडी, एकनाथ, प्रमोद, सगळेच जण सुपर्ब कामगिरी. पुढचा चेंडू डावखुरा बॅटर प्रभाकर साडी, फ्लाइट दिलाय. यावेळा पाहिलं शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि नंतर पुश केलाय. चेंडू येतोय तो म्हणजे शॉर्ट कव्हरला. प्रफुल्ल चेंडू उचलेपर्यंत एक धाव प्रभाकरच्या खात्यामध्ये आणि एक धाव जीवचंद्र टीमच्या खात्यामध्ये. आमचा गुणलेखक मित्र खालच्या आळीचा आला इथे पंकज. आणि आज खास गुजरातवरून देखील माणसं इथे येऊन पोहोचलेली आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. जिग्नेश पटेल आलाय. किती प्रेम आहे आगरी कोळी क्रिकेटवर. गुणेश म्हात्रे पुन्हा एकदा, यावेळा रामकिनी साडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील, पुन्हा एकदा स्टंप झालंय. काय किपिंग आहे, घारी सारखी नजर आहे. आणि गुणेश आणि जयेश एक कॉम्बिनेशन जमलंय. आतापर्यंत 2 गडी बाद, धावसंख्या 1. आणि त्यातच स्वागत करूया सन्माननीय डॉक्टर रोहिदास भोईर यांचं. समाजभूषण पुरस्कार प्राप्त ही व्यक्ती आपल्या गावातील, स्वागत आहे त्यांचं. वेलकम वेलकम डॉक्टर. मात्र काय जबरदस्त सुरुवात राई संघाची. संकेत पाटील, डॉक्टरांच्या मुलाचं गेल्या वर्षी लग्न झालेलं आहे. दादरला जे मला वाटतं मफतलाल आहे त्याच्यातले 25 सफारीचे पीस डॉक्टरांनी आणलेले आहेत आणि 25 सफारी शिवलेले आहेत. जेव्हा बघावं तेव्हा आमचे डॉक्टर सफारीमध्ये, फक्त सफारीच नाही आहे मोठी, आणि त्या डॉक्टरच सफारी झाले असते. दादा तुझ्या माहितीसाठी सगळ्यात जास्त कूल ड्रेस आहे तो सफारी, गरमी लागतच नाही. नवीन बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये.
तर 2 धक्के आतापर्यंत 2 धक्के. पहिल्या चेंडूवर गडीबाद, त्यानंतर सिंगल, त्यानंतर गडीबाद. काय जबरदस्त रिप्ले आम्ही पाहिलाय. वेल डन जयेश. अफलातून कामगिरी जयेश पाटीलची. आणि गुणेशचं देखील कौतुक आहे. काय फ्लाईटचा वापर करत आहे. स्लोअर वन डिलिव्हरी. ताशीचा जर स्पीड बघितला या चेंडूचा तर फक्त 76 किलोमीटर पर वेगाने चेंडू फेकला होता. जीवचंद्र टीमला या एकूणच परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. अनिल येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने प्लेस केलाय, हलक्या हाताने प्लेस केलाय. जितेंद्र भरपूर दूरवर उभे आहेत, मात्र एकच धाव मिळेल. राईचा संघ आज बघूया. कॅप्टन थर्ड मॅनला उपस्थित आहेत हेमप्रकाश पाटील. तर बॅकवर्ड पॉइंटला जितेंद्र. कव्हर रिझन मध्ये तुम्हाला नितीन पाटील पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला राई संघाचा खेळाडू नितीन पाटील. तर लॉंग ऑफ बाउंड्रीवर हंसराज द टर्मिनेटर यांना तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑन बाउंड्रीवर भारतला तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जर बघितलं तर निश्चितच काव कॉर्नर रिझन मध्ये नितेश पाटील आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला प्रफुल्ल पाटील उभा आहे. आणि फायनलीला चेतन पाटील आहेत. गुणेश पात्रे गोलंदाज आणि यशरक्षक जयेश पाटील असा संघ जेम्स बॉन्ड राईचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्टायलिश ड्राईव्ह आहे, स्टायलिश ड्राईव्ह आहे अलॉंग द कार्पेट. चांगला फटका होता, मात्र एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण नितेश पाटील यांचं. स्पर्धा क्रमांक 23 जेम्स बॉन्ड रायची ही स्पर्धा. आगरी कोळी सामाजिक संस्थेची ही स्पर्धा. दमनची स्पर्धा जाहीर झाली मित्रांनो. काल आम्ही त्या गोष्टीची नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आणि त्यासाठी निश्चितच लवकरात लवकर आपलं उपलब्धता ती म्हणजे आपल्या मॅनेजमेंटकडे द्यायची आहे. मंडळाकडे लवकरच कळवायचं आहे की यस आम्ही येणार आहोत, कारण ग्राउंड बुक झालंय आणि हॉटेल देखील बुक झालंय. गुणेश पुन्हा एकदा आपण बघतोय. अनिल साडी फ्लाइट दिलाय. यावेळेला चांगला फटका, इथे धावा मिळतील. चांगला फटका अनिलच्या बॅट मधून. या 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालू. या धावसंख्या झाली 5. गडीबाद 2. वेळ बोल गुणेश मात्रे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत गुणेशच्या या गोलंदाजीसाठी. अतिशय चांगली सुरुवात टीम राईसाठी. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकासाठी नितीन पाटील. दीपक हारवाले शिवनेरी यांच्याकडून गोलंदाज फलंदाज आणि सिरीज पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेसाठी अनेक माध्यमातून आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य आले. वस्तू रूपाने तसेच एकूणच आर्थिक सहकार्य त्या सर्वांची नावं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मनापासून कौतुक आहे सैनिक सिक्युरिटीचं नाना शेठ आणि त्यांचे सगळे निश्चितच पदाधिकारी, त्यांचे घरचे सगळे मंडळी अतिशय चांगलं सहकार्य नेहमीच देत असतात. तसेच आपण बघतोय उद्योजक हेमंत शाह, यशल शाह इथे उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव, त्यांचा देखील मनापासून आभार. आपले स्थानिक नगरसेवक विनोदजी म्हात्रे यांच्यामार्फत नेहमीच या स्पर्धेसाठी अफलातून सहकार्य असं त्यांचंही करूया कौतुक. माजिद खोत साहेब, डॉक्टर रोहिदाजी भोईर, रामचंद्र पाटील, विवेक प्रकाश म्हात्रे, जेमसी अंकल या सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. तर इथे अजून धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील. मात्र इथे जुचंद्र मास्टर टीमसाठी एक पारितोषिक आलंय. जुचंद्र मास्टर टीमसाठी एक पारितोषिक आलंय. काल शुभम म्हात्रे SM फिटनेसचे इकडे उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. यावेळेला व्हॉट शॉट, अफलातून फटका आहे. भारतला तिथे बीट केलंय. हा झेल होऊ शकला असता, मात्र भारत पुढे होता. मात्र हा अफलातून फटका प्रभाकरच्या बॅट मधून आलाय. अजून 2 धावा.
मात्र जुचेंद्र मास्टरसाठी एक पारितोषिक आलंय. SM फिटनेसचे शुभम म्हात्रे यांनी सांगितले की हा सामना जर जिंकला जुचेंद्र टीमनं तर त्यांना 2 बकरे आहेत. क्या बात आहे, सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. हा सामना जिंकला तर लक्षात घ्या. यावेळेला अजून एक मोठा फटका. व्हॉट ए शॉट. इथे मात्र अजून एक झेल सुटतोय. आज भारत फ्रेम मध्ये नाही आहे आणि 2 झेल सुटले, 2 धावा सुद्धा मिळत आहेत. लागोपाठ 2 झेल सुटलेत आणि इथे आपण बघतोय लागोपाठ 2 धावा येत आहेत. त्यामुळे संघाच्या धावसंख्येने थोडीशी उडी घेतली आहे. जी धावसंख्या पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर होती ती म्हणजे 5, ती आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 वर. अगोदरच पुढे उभे राहिले होते, मात्र मागे येताना भारतला नक्कीच त्रास झालाय. मात्र काय फटके खेळतायत इथे प्रभाकर. चेंडू बरोबर बॅटच्या मध्यावर घेत आहेत आणि बॅटची पोझिशन, फॉलो थ्रू सगळं काही अप्रतिम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या उजव्या पायाचा वापर देखील अफलातूनरित्या ते करतायत. बॉडी वेट ट्रान्सफर करतायत आणि अतिशय चांगले फटके खेळतायत. गुड बॅटिंग बाय प्रभाकर म्हात्रे. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. इनर रेज लागले. एक्झॅक्टली अपील कुठली होती हे विचारावं लागेल पंचांना. मात्र इथे एक धाव पूर्ण करतायत. बॅटने आले ही धाव. तेच गोष्ट मी पाहत होतो की अपील तिथे झाली होती, मात्र थोडीशी संशयता होती नितीनला. एनिवे मात्र ही एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. गडी बाद 2. कालपासून आतापर्यंत आपल्या मैदानावर 12 झेल सुटलेत ही माहिती मिळते. यावेळेला जागा बनवली स्ट्रोक साठी. चेतन आहे तिथे, मात्र एका हातात झेल. ही स्पर्धा ऍक्शन स्पोर्ट्सच्या मैदानावर सुरू आहे किंवा काय? चेतन एका हातात झेल टिपलाय आणि ते फलंदाज बाद होईल. आणि जर ऍक्शन स्पोर्ट्सच्या मैदानावर ही स्पर्धा असती तर सन्माननीय सुरेश किणी यांच्या माध्यमातून एका हातात झेलसाठी पारितोषिक, एक पारितोषिक आहे त्याच्या घरामध्ये. त्याच्यामुळे निश्चितच हा प्रयत्न काय होता देव जाणे किंवा चेतनच जाणे. मात्र अनिल बाद झालाय आणि जी पार्टनरशिप असं वाटलं होतं की सुरू राहील पुढे, मात्र ती पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. नितीनला विकेट मिळाले आणि इथे धावसंख्या 12 आहे. 3 गडी बाद. क्या बाद आहे. चेतनसाठी पारितोषिक आलंय. आमचे सुधीर पाटील यांच्या माध्यमातून चेतनला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. खुश झालाय सुधीर. क्या बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कांचन येतोय. अजून एक चांगला खेळाडू आहे. आज जुचेंद्रकडे बॅटिंग लाईन बघितलं तर सुनील मुकादम अजूनही बाकी आहे. जितू सुद्धा आहे आणि महेंद्र भगत सारखा हार्ड हिटर खेळाडू देखील त्यांनी इन केलाय. आणि अगदी वेळेवर खेळणारा हा खेळाडू. जिथे कमी तिथे आम्ही असं काहीतरी आहे. हलक्या हाताला प्लेस केला. इथे दुसरी धाव होणार का? प्रयत्न केला जाऊ शकेल. प्रशांत येतोय मात्र या 2 धावा. गुड क्रिकेट बाय जुचेंद्र. विकेट गेल्यानंतर सुद्धा देखील अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 14 याकडे. या षटकात 9 धावा या षटकात आलेत. पहिला सामना जुचेंद्र वर्सेस जेम्स बॉन्ड राय. तर यानंतरच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा कॉल देतो मी. लक्ष घाला या गोष्टीकडे. टीम NS भाईंदर आजच्या दिवसाचा 4 जर बघितला. जुचेंद्र वर्सेस राई. पहिला सामना मालजीपाडा संघाला बाय आहे. त्यानंतर भाईंदर वर्सेस बोर्दा आणि गोडदेव वर्सेस पाणजू. भाईंदर संघ आय थिंक उपस्थित झालाय. त्यांचं वेलकम आहे आमच्या या मैदानामध्ये. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल राईमध्ये. त्यानंतर टीम मुर्दा संघ उपस्थित झालाय का? भाईंदर संघ उपस्थित झालाय. समोर दिसतोय तो. टीम मुर्दा संघ उपस्थित झाला असेल तर कळवा. यावेळेला हा मिसटाइम स्ट्रोक आहे. जयेश आय झेलकाली सोडणार नाहीये. प्रशांतला देखील इथे पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. आज दिवस जयेशचा आहे. क्या बात आहे. आतापर्यंत 2 यष्टीरक्षक आणि 1 झेल जयच्या खात्यामध्ये जमा झालाय.
मात्र परिस्थिती अतिशय गंभीर आहे, ती म्हणजे टीम जुचंद्र साडी. एकतर त्यांचे आज खेळाडू कमी आहेत. नवीन बॅटर स्वतः कर्णधार सुनील मुकादम उतरलाय. 14 धावा 4 गडी बाद झालेत. मात्र त्यांच्यासाठी जे पारितोषिक आलंय SM फिटनेसचे शुभम म्हात्रे यांच्या वतीनं की जुचंद्र संघ या सामन्यात जिंकला तर 2 बकरे आहेत आणि ते जिवंत असतील, लक्षात घ्या. प्रेक्षकांची संख्या बघा, पहिला सामना राईज आहे. भरभरून प्रेक्षक मैदानावर येत आहेत आणि युट्यूबवर देखील अतिशय जबरदस्त प्रेक्षक संख्या आम्हाला पाहायला मिळते. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. 1 मेची स्पर्धा. आज महाराष्ट्र दिन, आज जागतिक कामगार दिन. प्रशांत म्हात्रे सुनील मुकादम साठी थोडंसं प्लॅन करतोय की काव कॉर्नर रिझर्व मध्ये जास्त मागे फिल्डर नकोय म्हणून. यंदाचा हंगाम मात्र निश्चितच आपण बघतोय राई संघ आय थिंक 2ऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत एकूणच ओव्हरऑल सगळ्या हंगामाचा जर विचार केला तर 6 विजेतेपद फटकावली आहेत. ते म्हणजे टीम वाघवीळ मास्टरनं अफलातून कामगिरी त्यांची राहिली आहे आणि 2ऱ्या क्रमांकावर टीम राई आहे. त्यांनी आतापर्यंत 4 विजेतेपद फटकावली आहेत या मास्टरची. त्यानंतर आय थिंक मालवणी टीम असेल. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने प्लेस केलाय. इथे सुनीलला पूर्ण कल्पना आहे की 5 षटकापर्यंत उभं राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं वेगाने यायला हरकत नव्हती, मात्र थोडंसं कॅज्युअल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या 2 धावा. धावसंख्या 16. पुन्हा एकदा चांगला पुश पाहायला मिळतोय. डाव्या पायाचा वापर अप्रतिम होता. जनरल पुश ज्याला आपण म्हणतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय गुणेश. 1च धाव मिळेल. हे मैदान जर बघितलं ऑफ साईडला जर बघितलं तर संपूर्णपणे आपण एरिया बघतोय. डी झोन आहे, मागच्या बाजूला काही डी झोन आहे, त्याच्यानंतर फाईन लीग रिझर्व मध्ये डी झोन आहे, मात्र त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि एकूणच लॉंग ऑफ बाउंड्री पर्यंत मोकळं रान आहे. तिकडे तुम्ही फटकेबाजी करू शकता. यावेळा कांचन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे दांडीगुल विकेट डाऊन आणि अजून एक धक्का. निम्मा संघ गार होतोय, तो म्हणजे टीम जुचंद्र मास्टरचा. काही गरज नव्हती या षटकामध्ये चान्स घेण्याची, कारण कांचनचं मैदानात उभं असणं गरजेचं होतं आणि इथे मात्र कांचन बाद होतोय. फलंदाज बाद. नवीन बॅटर कडे फोकस करा प्लीज. नवीन बॅटर बघा, एकही सामना खेळला नाही आणि तो सामनावीर आहे. आता स्वागत आहे महेंद्र भगत यांचं. प्रॅक्टिस किती असेल माहित नाही, मात्र त्यांची प्रॅक्टिस चालते कुठे कुठे मी सांगतो. कुडाळ, त्याच्यानंतर सातारा, परभणी, कोकण या भागामध्ये त्यांची प्रॅक्टिस चालू असते लर्निंग पॉवरच्या माध्यमातून. मात्र आज ते जुचंद्र मास्टरला सेवा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर मोठी गरज असेल, मात्र इथे आपण बघतोय कांचन बाद झालाय. कांचनकडे संधी होती आणि कांचनकडे भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी देखील होती, मात्र हा फटका तो का खेळलाय? कारण इथे 3रं षटक आहे, अजून येणारी 2 षटकं आहेत, त्यामुळे कुठेतरी हे षटक व्यवस्थित खेळून काढून पुढच्या षटकांवर आक्रमण करू शकले असते. थोडंसं प्लॅनने खेळायला पाहिजे होतं कांचननं, मात्र तो डिसअपॉइंट करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी अनेक पारितोषिक आहेत. आपण बघतोय सामनावीराच्या किताबासाठी आपण बघतोय विवेक प्रकाश म्हात्रे यांच्या वतीने टी शर्ट आहे. यावेळेला काय फटका खेळलेत, अगदी घरातून सेट आले होऊन आलाय किंवा काय असं वाटलंय. गुड शॉट, स्वागत केलंय या धावसंख्येचं. आणि एकूणच आपण बघतोय भारत प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून देखील एक जबरदस्त किट आहे. त्या किट मध्ये काय आहे तर इथे एक बॅग आहे, त्याच्यानंतर एक कॅप आहे आणि त्याच्यानंतर एक वॉटर बॉटल सुद्धा आहे. हे मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप असेल. क्या बात आहे. महेंद्र भगत यांच्यासाठी पारितोषिक आले. 5 ओव्हर जर ते खेळून काढले तर निश्चितच आपण बघतोय त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 5 ओव्हर उभं राहायचं म्हणजे 5 काय 3 ओव्हर उभं राहायचं हरकत नाही. अजून 2 षटकं आहेत, मात्र ते उभं राहणं गरजेचं आहे, कारण उभं राहिलं तर धावा येतील. ही गोष्ट माहिती आहे जितूला. वेल डन. पुढच्या षटकासाठी प्रफुल्ल पाटील
धावसंख्या झाले 3 षटकानंतर 18, सरासरी 6ची आहे आणि गडी बाद झालेत 5. ही स्थिती आहे ती म्हणजे टीम जुचंद्र मास्टरची. NS मास्टर संघ कर्णधार येताना दिसते आहेत. मुर्दा टीम, मुर्दा मास्टरचा संघ आहे कुठे? तर या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक आहेत. अजून एक खास पारितोषिक येते मॅन ऑफ द सिरीज साठी. सुधाकर मुकुंद पाटील म्हणजे आपले सुधा काका यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आहे अशी आम्हाला माहिती मिळते. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद यशल शाह जी. लेकिन आपसे रिक्वेस्ट है कि आप शाम को भी आइए प्लीज सर. बाईचा इशारा होतोय. थँक्यू. हेमंत शाह यांचे चिरंजीव यशल शाह आपल्यापासून रजा घेताना मात्र ते संध्याकाळच्या सत्रात देखील उपस्थित राहतील अशी माहिती मिळते. प्रफुल्ल पुढचा चेंडू फ्लाईट दिलाय. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण बघतोय क्षणापर्यंत वाढ बघितली. हेमप्रकाश वाढ बघतोय चेंडूची. एकच धाव. मोठा फटका येणार का? इथून ही धावसंख्या 45च्या घरात जाणार का हा प्रश्न आहे. महेंद्र भगत एक अतिशय चांगला खेळाडू आहे टीम जुचंद्र मास्टरचा. ओ काय स्लॉक स्वीप केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये भारत आहे आणि चेंडू अडवलाय. मात्र इथे 2 धावा पूर्ण होतील का? यस झालेत. तिसऱ्या धावेसाठी कम आणि तिसरी धाव का होत नव्हती? सुनील लक्ष नव्हतं. बॅकअप नाही आहे बघा तिकडे. बॅकअप नाही आहे राई संघाचा आणि इथे तिसरी धाव मिळते. या 3 धावेने संघाची धावसंख्या मात्र 23 वर जाऊन पोहोचली आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी काही गिफ्ट हॅम्पर्स आहेत. ते म्हणजे निश्चितच दीपक गजानन पाटील यांच्या माध्यमातून आलेले शिवनेरी नगर. आमचा लेफ्टी दीपक त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांनी ही पारितोषिकं दिली आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटची अपर एज आणि चेंडू येतो म्हणजे यष्टिरक्षकाच्या मागे. एकच धाव मिळेल. 24 धावा. प्रयत्न सुरू झालाय महेंद्रचा. प्रयत्न सुरू झालाय सुनीलचा. पुन्हा एकदा जबरदस्त मोठी फाईट. ही फ्लाईट एवढी मोठी होती की महेंद्रची हाईट तिथे कमी पडते. हा चेंडू डॉट येतोय. प्रफुल्ल खासियत आहे ती प्रफुल्लची. ओ यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फ्लाईट होती. शेवटच्या क्षणी चेंडूला टर्न केलंय तो म्हणजे थर्ड मॅन रिझन मध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या जर बघितली तर 25 वर जाऊन पोहोचले. या षटकात धावा जर बघितल्या 7 धावा आलेत या षटकात. येस आपण महेश काशीनाथ म्हात्रे यांचं स्वागत करूया. वेलकम सर. एक मोठं नाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. माजी सिनियर सदस्य सुद्धा होते मुंबई विद्यापीठाचे आणि निश्चितच प्रवीण पॉडल टेक्निकल कॉलेजचे देखील सन्माननीय ट्रस्टी आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी आहेत. तसेच येस स्वागत करूया. एकूणच आपण जगदीश पाटील फायर ब्रिगेड ऑफिसर यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहकार्य आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालंय. शेवटचं षटक आता टीम जुचंद्र संघासाठी आणि टीम राईसाठी आपण बघतोय. 25 धावा झाल्यात. किती धावा येतील? चेतन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक एंडला महेंद्र भगत खेळपट्टीची पाहणी करतायत आणि एकूणच कोण कोण कुठे उभा आहे ह्याची पाहणी करतायत. पुन्हा एकदा चांगला सॉक्सी पाहायला मिळतोय. भारत यांनी हा चेंडू मात्र प्रॉमिसिंगली पकडलाय. एकच धाव मिळेल. बघा या षटकानंतर आम्ही टॉस करणार आहोत. टीम मुर्दा कॅप्टन या प्लीज. NS बायदरची कॅप्टन इथे आलेत. यस मी बोललोय मग अशीच. यावेळेला काही धावा जरूर मिळतील. कदाचित तो 2 धावांचा फटका असेल. चेंडू व्हायला लागणार आहे. यस 2 धावा. थँक्यू अंपायर. या सामन्यात पंच म्हणून आपण बघतायत स्टँडिंग अंपायर समोरचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली. तर दुसऱ्या बाजूला नारंगी परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू गंगाधर यांना तुम्ही पाहू शकता.
पुढचा चेंडू सुनील मुकादम साडी, येणार का मोठा फटका? यावेळेला हा फटका जास्त काळ हवेत राहणार आहे. इथे प्रशांत मात्रे येतील आणि चूक होणार नाहीये. अतिशय सुंदर झेल टिपला प्रशांत आणि अजून एक विकेट म्हणजे विकेटचं पतन. विथ ब्रेक चेंडूला उडवायचा होता, मात्र इथे आपण बघतोय योग्य संपर्क होऊ शकला नाहीये आणि इथे विकेट आली आहे ती म्हणजे सुनील मुकादमची. आणि आता खेळण्यासाठी 60 वर्षावरील खेळाडू सन्माननीय किशोर दादा, किशोर पाटील भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत जुचंद्र परिसरातील. कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट आणि सतत त्यांची मुलं देखील आज क्रिकेट मध्ये समरस आहेत. मात्र आज या स्पर्धेसाठी अनेक विशेष पारितोषिकं आलेत. मॅन ऑफ द मॅच साठी किट आले, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी गिफ्ट हॅम्पर आलेत, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी गिफ्ट हॅम्पर आहेत. मनापासून कौतुक आहे राईच्या स्पर्धेचा. अजयदादा पाटील यांचं स्वागत, वेलकम. या प्लीज आसनस्थ व्हा. राईगावच्या सगळ्या माजी खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. हरीश्वर दुर्वा पाटील हरकाका कुठे असतील त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. हरीश्वर दुर्वा पाटील, मोहन नाना, मोहन पाटील काकांना देखील विनंती करतोय की आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय राईच्या सगळ्या माजी खेळाडूंना की त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लक्षात घ्या, प्रेक्षकांसाठी पाण्याची अतिशय चांगली व्यवस्था प्रत्येक डगआउटमध्ये केलंय. यावेळेला बॅकफुटवर केलेत. एक धाव मिळेल, एक धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 29. आता सगळं लक्ष महेंद्र भगत आणि 2 चेंडूत किती धावा येणार या भक्ताला काहीतरी करावंच लागेल. ओ इथे चांगला घुटना टेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू इथे निर्धाव जातोय. किशोर पाटील राईचा माजी अष्टपैलू खेळाडू, स्वागत करूया त्याचं देखील, वेलकम. याला पुढे आलेत, चांगला फटका मात्र नितीन पाटील इथे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव कदाचित यस पूर्ण. किशोर पाटीलचं कौतुक आहे बघा, 2 धावा किती वेगाने पूर्ण आणि तिसऱ्या धावसाठी पोहोचले सुद्धा. मात्र इथे आपण बघतो इथे 2च धावा गणल्या जातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा झाल्या आणि 32 धावांचं राई संघासमोर लक्ष असेल. चला वळूया पुढच्या मॅचच्या टॉस कडे. NS बायंदर टीम कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे टीम मुर्धा कॅप्टन. चला प्लीज लवकर या, आम्ही लगेच या दोन्ही कर्णधारांचं स्वागत करणार आहोत. वेलकम किट देऊन, वेलकम ऑस्कर, वेलकम ॲलन. आणि तुमचा एक खेळाडू तुम्ही 9:45 पाठवला, मला आनंद झाला त्या गोष्टीचा. येस, आपण बघतोय NS बायंदरची लिस्ट इथे आली आहे. टीम मुर्धा कुठे कॅप्टन आहेत अजूनपर्यंत आम्हाला दिसत नाहीयेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चांगला परफॉर्मन्स राईट टीमचा आतापर्यंत झालाय, मात्र विजयासाठी 32 धावांची गरज आहे 30 चेंडू मध्ये. मात्र निश्चितच मान्यवर कक्षामध्ये आमचे जे मान्यवर आहेत पुन्हा एकदा त्यांची माहिती देतोय. सन्माननीय विनोदजी मात्रे नगरसेवक इथे उपस्थित आहेत, तसेच त्यांच्या समवेत मजिद खोत साहेब, तसेच त्यांचे बंधू महेश काशीनाथ मात्रे इथे उपस्थित झालेत, त्यांचंही करूया स्वागत. विवेक प्रकाश मात्रे आहेत, तसेच आपण बघतोय डॉक्टर रोहिदाजी भोईर, रामचंद्र पाटील, चिमसी अंकल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजे विवेक प्रकाश यांच्या माध्यमातून. राजेश पाटील मुर्धा टीम कॅप्टन, कुठे आहेत मुर्धाची टीम? लवकर या, चला प्लीज विनंती करतोय. राजेश पाटील मुर्धा टीम कॅप्टन. तर पहिली इनिंग संपलाय, राई संघाची चांगली कामगिरी. जुचंद्र टीम फक्त आणि फक्त जमू शकलाय धावा, त्या म्हणजे 31. पहिले षटक गुणेशचं 5 धावा 2 गडी. नितीननं एका षटकात 9 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केला. प्रशांतच्या तिसऱ्या षटकात
जर बघितलं तर 4 धावा आणि 2 गडी. प्रफुल्लनं 1 षटक टाकलं, 6 धावा दिल्या. चेतननं 1 षटक टाकलं, 6 धावा देत 1 गडी बाद केलाय. येस, राई संघाचा हितचिंतक पाठीराखा इथे उपस्थित झालाय. संतोष ठाकूर उद्योजक, त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना खूप साऱ्या थंड थंड शुभेच्छा. चला आपण खास सन्मान करूया, तो म्हणजे सन्माननीय महेश काशीनाथ म्हात्रे साहेबांचा. या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय आणि वेलकम काका, तुमचं स्वागत आहे. आणि हितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. थँक्यू काका, आपलं खूप सारं स्वागत आहे. फायर ब्रिगेड अधिकारी जगदीश पाटील यांचा देखील विशेष सन्मान आम्ही भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय. तर मी डॉक्टर रोहिदाजी भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया, तो म्हणजे फायर ब्रिगेड अधिकारी जगदीश पाटील यांचा. आणि केंद्र प्रमुख आहेत, केंद्रीय अधिकारी आहेत, त्यांचा मनापासून हार्दिक आभार. थँक्यू जगदीशजी पाटील, असं सहकार्य मिळत राहो. हरीश्वर भोईर सुद्धा इथे उपस्थित झालेत. आपल्या कामातून थोडासा वेळ त्यांनी आम्हाला दिलाय. सिनेनाट्य अभिनेते हरीश्वर भोईर इथे उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. तर 32 या साईड आहेत आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि गुणेश. टीम मुर्दा संघ अजूनपर्यंत काय येत नाहीये. लक्षात घ्या, भाईंदर संघ बरोबर वेळेवर आलाय किंवा वेळेच्या आधी आलाय, मात्र टीम मुर्दा अजूनपर्यंत का नाहीये. येत आहे ते. यस, थँक्यू. यस, राजेश पाटील आता दिसले मला, मी मगासपासून कॉल करतोय त्यांना. टॉस सोडून घ्यायचा आहे प्लीज, विनंती करतोय. आम्ही लगेच चला दोन्ही कॅप्टनचा आपण इथे सन्मान करणार आहोत. NS भाईंदर कॅप्टन आय थिंक ॲलन आहेत आणि मुर्दा टीम कॅप्टन राजेश पाटील येताना दिसत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. आमच्या एकूणच जिम्झॉन क्रिकेट क्लब राई तर्फे वेलकम किट इथे देणार आहोत आम्ही दोन्ही कर्णधारांना. या राजेश भाऊ, स्वागत आहे तुमचं राई गावामध्ये. अगदी 38 किलोमीटर दूरवरून ते इथे आलेत आणि त्यांचं स्वागत आहे. चला दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत करूया. राकेश, मी जगदीश पाटील यांना विनंती करतोय की आपण अगोदर वेलकम किट देऊया. हा, चल, मी महेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, महेश म्हात्रे काकांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण पुढच्या मॅचचा. ते म्हणजे टीम मुर्धा आणि टीम भाईंदर. NS भाईंदर कॅप्टन या प्लीज पुढे, आपण टॉस करतो लगेच. कॉइन दाखवा त्यांना, कॉइन दाखवा. एका बाजूला जेम्स बॉन्ड आहे आणि दुसऱ्या बाजूला नॉट 7 आहे, तर तोच कॉल द्यायचा आहे. चला मुर्दा कॅप्टन आणि ॲलन त्या बाजूला वा. टॉस होतोय NS भाईंदर आणि एकूणच मुर्दा टीम यांच्या दरम्यान. आणि महेश म्हात्रे सन्माननीय शंकर नारायण आपण बघतोय एज्युकेशनल ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी आहेत, विनोदजी म्हात्रे यांचे बंधू. येस, कोणत्या संघाने नाणेफेक जिंकले? NS भाईंदर टीम वॉन द टॉस. आणि लगेच आपण वेलकम किट देऊया. मी विनंती करतो जगदीश पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही कर्णधारांचा आपण सन्मान करूया वेलकम किट देऊन. हे खास वेलकम किट आपण बघतोय मुर्दा टीमला दिलं जात आहे. या राजेश पाटील, स्वागत आहे तुमचं. गोलंदाजी मार्गावर रामकिणी आहेत, 30 मध्ये करायचे आहेत 32. इथे कर्णधारांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आता NS भाईंदरचे कॅप्टन ॲलन यांना देखील वेलकम किट दिलं जात आहे आणि त्यांचा सन्मान केला जातोय. जगदीश पाटील फायर ब्रिगेड केंद्र अधिकारी पहिला चेंडू, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 धावा, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि या 2 धाव्यांनी सुरुवात होते राईच्या धावसंख्येला. हे सगळं वेलकम किट जर बघितलं तर मनोज पाटील आमचे हितचिंतक आणि निश्चितच
मनोज पाटील गुडदेव गावातील त्यांच्या माध्यमातून हे सगळे वेलकम किट त्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. षटकारासाठी 500 रुपये आहेत महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि षटकारासाठी 100 रुपये आहेत विवेक प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून. म्हणजे षटकार मारा आणि 600 रुपये जिंका. आज 1 मेचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही कमाई करू शकता. धन्यवाद महेशजी म्हात्रे. महेशजी म्हात्रे म्हटलं तर स्वतः नाट्य कलाकार. क्रिकेट त्यांनी किती खेळलं असेल आणि किती जपलं असेल मला माहिती नाही, मात्र नाट्य कलाकार म्हणून आम्ही त्यांची ओळख नक्कीच ठेवली आहे. गणेश नाट्य मंडळ असो तसेच लक्ष्मी प्रासादिक नाट्य मंडळ असो भरपूर वेळा त्यांची नाटकं गाजलेत. रामकिणी हा चेंडू मात्र अप्रतिम होता. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. ग्रेट बॉलिंग बाय रामकिणी. यावेळेला ऑन साइडला फटका जर बघितला तर अतिशय चांगला आहे, मात्र तिथे जास्त धाव कदाचित धोका होईल किंवा काय परतावा लागेल. आय थिंक तिथे गुणेशला कमी पडलाय. गुणेश पहिली धाव वेगात नव्हती आणि हा थ्रो अप्रतिम होता कांचनचा. गुड कलेक्ट बाय रामकिनी आणि यशच्या उद्ध्वस्त केलेत. इथे पहिला झटका टीम राईला पहिल्याच ओव्हरमध्ये भेटतोय. वेल डन शिवचंद्र. फाईट देणार आहोत आम्ही. आणि काय क्षेत्रक्षण सजवले बघा. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, काव कॉर्नर क्षेत्रक्षक आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर लावले आणि कव्हर देखील लावलंय. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट जो एरिया आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंट ते अगदी आपण बघतोय विकेटच्या मागचा एरिया तो एकटा माणूस सांभाळणार आहे तो म्हणजे महेंद्र भगत. एवढा मोठा एरिया एकटा माणूस. पहिली विकेट गेली आहे. धाव संख्या 3 आहे. जितेंद्र नवीन बॅटर इथे पुढे येऊन खेळलेत, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. कदाचित तिथे एकच धाव असेल. गुड बॉलिंग बाय रामकिनी. अतिशय चांगली गोलंदाजी आणि रामकिनी यांनी दाखवलंय की आमच्या संघात जरी कमी खेळाडू असले तरी देखील आम्ही आहोत ना. कदाचित ही गोष्ट दाखवताना रामकिनी आपल्याला दिसत आहेत. काय बॉल टाकलाय आणि एकूणच NS भाईंदरच्या टुर्नामेंट मध्ये मारलेला त्यांनी षटकार तो आजही आठवतोय. प्रफुल्लच्या गोलंदाजीवर मारलेला तो षटकार काय क्लास षटकार होता. नेक्स्ट बॉल जितेंद्र पाटील. बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू निर्धाव जाणार आहे. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 4 धावा आणि एक गडी बाद केलाय तो म्हणजे धावचीच्या रूपानं पहिलं षटक संपलंय. त्यामुळे स्थिती राई संघाची. आउट नाही केलंय. मी कुठे बोललो आउट केलाय. जमिनीचा पैसा या नाटकात अफलातून भूमिका करणारे प्रणय किशोर पाटील यांचं स्वागत आहे. पम्याची भूमिका गाजली बात. तर पहिले षटक संपले. धावसंख्या 4 गडी बाद 1. आता शेवटची 4 षटकं आणि काय TCP लाईव्ह वाला भाव खातोय बघा त्याच्यावरच फोकस आहे. बाबा कॅमेरावाला पैसे आम्ही दिलेत तुम्हाला. ग्राउंड दाखवा. लक्षात घ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण श्री क्षेत्र रायगाव येथे दिनांक 3 मे ते 10 मे दरम्यान आयोजित करण्यात आले. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, लाभ घ्या आणि निश्चितच आशीर्वाद घ्या. गोलंदाजी मार करू येतोय एक जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाज अनिल. आणि 5 तारखेला बाबांचं आगमन आहे गावामध्ये. त्यामुळे निश्चितच सर्वांनी निश्चितच त्यांच्या दर्शनाचा लाभ आणि 3:30 वाजल्यापासून बाईक रॅली देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे हा मोठा फटका कदाचित 600 रुपये कमावणारा फटका. महेशजी म्हात्रे यांचे 500, विवेक म्हात्रे यांचे 100. षटकार ठोकलाय नितीन पाटील यांनी. शेवटच्या चेंडूवर धावचीत न घेण्याचा हा निर्णय. इथे मात्र पुन्हा एकदा स्टायलिश फटका. एकच धाव मिळेल कदाचित. दुसऱ्या धावसाठी जितेंद्रचा कॉल नाही आहे. तिथे एकच धाव.
धावसंख्या झाली ती म्हणजे 11. गडी बाद 1, 11 धावा, 32 धावा करायचे आहेत. जितेंद्र पाटील यांच्याकडे लक्ष असेल, येणार का मोठा फटका? मात्र नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुर्दा मास्टर वर्सेस NS भाईंदर मास्टर्स. स्वागत करूया दोन्ही संघाचा. फ्लाइट डिले, मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रफुल्ल जेल खाली, सोडणार नाही आहे जेल. गुड कॅच, परतावं लागलंय ते म्हणजे बॅटर जितूला. हा फटका सपसेल फसले होते, बॅटची अप्पर एज आणि निश्चितच इथे अप्रतिम झेल प्रफुल्लला टिपलाय. वेलटेक 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील. यंदाच्या हंगामामध्ये प्रफुल्लनं धुमाकूळ घातलाय. अगदी पहिली स्पर्धा आठवा, माळजी पाड्याची पहिली हाफ सेंचुरी मालिकेची आणि 100 पेक्षा जास्त धावा. स्वागत करूया सिनेनाट्य अभिनेत्याचं आणि भाच्याचं. रायगावातील एक शांत मुलगा संकेत म्हात्रे यांचं स्वागत. थँक्यू व्हेरी मच कुंदन, अतिशय चांगलं काम कुंदनचं, मनापासून आभार आहेत तुझे. इगो नाही आहे या माणसाला. मात्र इथे प्रफुल्ला, अनिल टू प्रफुल्ला वेगाने टाकला या चेंडू. चांगला फटका आहे. इथे दुसरी धाव मिळणार का? प्रफुल्ल वेगाने आलाय, नाही, एकच धाव. गुड क्रिकेट. राईच्या मैदानात काल देखील पाणी मारलं होतं, आज देखील पाणी मारलंय, मात्र तरी देखील उन्ह जबरदस्त असणार आहेत आणि काल रात्री 12 वाजेपर्यंत आणि या निश्चितच जबरदस्त पाण्याची फवारणी करण्यात आली. आमच्या एकूणच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबच्या सवंगड्यांच्या माध्यमातून इथे चांगला फटका आहे, चांगलं ड्राईव्ह दाखवलं नितीननं. एक धाव मिळते. नितीन वैयक्तिकरित्या जर भिडलं तर निश्चितच 12 धावावर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला हा फटका मात्र 2 धावा देऊन जाईल. सांभाळा तिकडे. चेंडू येऊ द्या लवकर. 2 धावा. येस, आमचे व्हॉलेंटियर्स आहेत तिथे. जनक पाटील, थँक्यू. मात्र मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, आमचे जे जुने माजी खेळाडू आहेत त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आज अनेकांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलंय. रिचर्ड दत्ता असो, भरत परशुराम पाटील असो, तसेच दत्ता म्हात्रे यांना देखील आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दिलंय. काय अफलातून क्रिकेटपट्टी होते. मला मोहन म्हात्रे यांची सुद्धा आठवण येते. तसेच बबन भोईर, विजय पाटील, ओके विलास, दिलीप शिवराम पाटील, या सर्वांची आठवण येते आम्हाला. आणि मायकल जयेंद्र. मात्र आमचे सुधा काका यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज साठी गिफ्ट हॅम्पर येणार आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. कांचन नाही, प्रभाकर आलाय गोलंदाजी मार्गवर. डावखुरा मारा प्रभाकर. नितीन कसं काय सामोरं जातील त्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे हलकीशी इनर एज, परतावा लागतंय नितीनला. अजून एक धक्का टीम राहिला. 15 धावा, गडी बाद 3. Who is the next batter? क्या बात है. नवीन फलंदाज, स्वतः कर्णधार बॅट घेणार आहे मला वाटतं. येस, प्रमोट केलं जाईल. लक्षात घ्या, आज ड्रायडे आहे, कुणी दारू प्यायची नाहीये. आज ड्रायडे आहे. येस, पोलिसांची गाडी फिरते. लक्षात घ्या, पोलिसांची गाडी फिरते. संकेत पाटील, आपल्यासाठी ड्रायडे, यांना कुठून मिळते काय कळतच नाही. यांच्यासाठी गुहा असते ती त्यांना बरोबर सापडते. बघा, बॅटर चाललाय मैदानाच्या आतमध्ये आणि फोकस एमबी वर आहे. महेंद्र भगवतर, अरे कॅमेरा पर्सन ये, तू क्या कर रहा है भाई. आज तेरे को 500 रुपये ज्यादा. हे धोनी सारखं काम झालंय. सगळीकडे धोनीच दिसणार. तसा महेंद्र भगत कॅमेरामध्ये दिसतोय. म्हणजे विकेट घेतलं इथे प्रभाकरनं आणि महेंद्र दिसतोय. संकेत पाटील जाताना सांगून गेलाय, कॅमेरा फक्त माझ्यावर. हे प्रकाश पाटील, मोठा फटका येणार का? प्रभाकर म्हात्रे
पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. नाही हेमू सांगतोय की मी नाही बाद आहे. खेळावा लागेल. जास्त मोठी धावसंख्या नाहीये कारण 15 धावा झालेत. 32 करायच्या आहेत, अजूनही 17 पाहिजेत. आणि ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर येणारी 2 षटकं आणि हे 4 चेंडू म्हणजे 16 चेंडू आहेत आणि 17 धावा करायच्या आहेत. सांभाळा कुंदन. आज बऱ्याच गाड्या एकूणच या मुख्य रस्त्यावर येताना दिसतील. प्रभाकर पुढचा चेंडू हेमप्रकाश साडी यावेळेला हवेत खेळलेत. इथे हा झेल होणार का? कांचन आलोत. मोठा कॅच. कांचनना अगोदर ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडायचा होता, नंतर मात्र तो इंडियन स्टाईल वर आलाय. वेल डन कांचन. अफलातून कामगिरी. आणि हेमप्रकाश या फटक्याची खरंच गरज होती का? तर थोडासा वेळ त्यांनी द्यायला पाहिजे होता. समोर प्रफुल्ल खेळतोय. सिंगल काढा डबल काढा, मात्र हेमप्रकाश बाद होतोय आणि त्याला प्रमोट करण्याचा निर्णय चुकलाय. फलंदाज बाद. 15 धावा 4 गडी बाद. ही निवड चुकली आहे टीम मॅनेजमेंटची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये द डेंजर मॅन प्रशांत मात्रे. संकट समयी कोण कामासी येतो. NS बाइंदरच्या ग्राउंड मध्ये लॉंग ऑफला मारलेले षटकार आठवत असतील तुम्हाला. प्रशांत मात्रे नाव आहे आणि प्रशांत मात्रे आणि त्याची ती मुंगूस बॅट प्रसिद्ध आहे. हरेश्वर भोई टेन्शन मध्ये आले 4 विकेट गेल्यानंतर. मात्र इथे सामना कधीही पालटू शकेल. प्रभाकरनं 2 विकेट मिळवलेत. यावेळेला स्लॉग स्वीप बघायला मिळतोय. चेंडू डी फाईन लेगला 2 धाव्यासाठी. गुड शॉट. आणि जिकडे बरोबर विवेक प्रकाश म्हात्रे यांचा बॅनर आहे श्रीपदी ग्रॅनाइट, तिथेच हा चेंडू गेलाय. काय मजल मारली या मुलानं आपल्या उद्योगामध्ये. मनापासून कौतुक आहे या मुलाचं. भरपूर कमी वयामध्ये निश्चितच आपलं नाव आपल्या समाजाचं नाव करतोय. वेल डन विवेक. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह आहे, चांगला ड्राईव्ह आहे प्रशांत म्हात्रे यांचा. इथे का सोडताय तुम्ही? प्रफुल्ल हा चेंडू पकडणं गरजेचं होतं. एकतर आपल्याकडे धावा नाहीत दादा, 2 आहेत मात्र किती 50 थोडी जिंकायला आलेत. 32च करायचे आहेत. नाही जाणार दादा इथे. 19 धावा झालेत, अजूनही 13 धावांची गरज. षटकारासाठी तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपये महेश काशीनाथ म्हात्रे आणि 100 रुपये विवेक म्हात्रे. आणि हा फटका अगदी 600 रुपयांचा. मी त्यासाठीच आठवण करून दिली होती प्रशांतला. अफलातून फटकेबाजी आणि कदाचित या सामन्यावर आता संपूर्ण पकड टीम राहायची. यस NS बाइंदर, तुमचा डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण. थँक्यू. NS बाइंदर won the toss and elected to field first. या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही लगेच उतरायचं, लक्षात घ्या. सामना संपल्यानंतर आणि एक राखीव खेळाडू इथे पाठवून द्यायचा आहे. यापुढचा सामना NS बाइंदर मास्टर्स वर्सेस मुर्दा मास्टर्स आणि त्यानंतर ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स वर्सेस पांडू मास्टर. पांडू संघाची बोट आय थिंक इथे आली आहे. स्वागत आहे त्यांचं. थँक्यू व्हेरी मच जश. फ्रँक 11चे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून क्रिकेटला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आता कांचन येतोय. मात्र धावा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 7. 2 षटकं 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे राईट टीमला. यावेळेला हा फटका योग्य नाही आहे, मात्र ऑन द पॅड आले किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. चेक करूया. बॅटने आले. थँक्यू. प्रफुल्लच्या खात्यात जाते आता फक्त विजयासाठी 6 धावांची गरज आहे. षटकार मारला तर 600 रुपये आहेत. 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय.
यावेळेला हा फटका वेगळा फटका आहे. एकच धाव खेळायचा होता मोठा फटका प्रशांतला, मात्र शेवटच्या क्षणी अगदी बॅटमॅन केले त्याने. एकच धाव, कदाचित संधी त्यांनी प्रफुल्लला दिलंय. येस, आमचे तिसरे पंच अरुण आंबोकर आणि त्यांची मुलं इथे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. एकावर एक फ्री आहे. एवढा अपील झालं होतं, मात्र थोडासा डाऊन द लेग चेंडू दिसत होता. पंचांनी हीच गोष्ट हेरली आहे. अजित म्हात्रे आहेत, अरुण आंबोकर इथे आलेत. किती मोठी जबाबदारी आहे बघा. आज 1 मेचा दिवस आहे आणि जर घोडबंदरचा वॉल खोलला नाही तर आपल्या मीरा भाईंदरला पाणी मिळणार नाही. अतिशय चांगलं काम. आणि आज कामगार दिन आहे. कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. यावेळेला लेग ब्रेक डिलिव्हरी, हा फटका किती मोठा आहे. षटकार, सामना संपलाय आणि इथे 700 रुपयाची कमाई प्रफुल्ल सुद्धा गेली आहे. त्यामुळे भाईजी मात्र 1500 रुपये हा खर्च तुम्हाला 1 मेचा. नाही प्लीज तुमच्या हाताने द्यायचे साहेब, तुमच्या हाताने द्यायचे. मात्र अभिनंदन. टीम राईला विनंती शेक हँड करण्यासाठी पुढे प्लीज. टीम राई एका राईला प्लीज. आणि तितकंच कौतुक जुचेंद्र टीमचं आमच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. मात्र कुठेही जाऊ नका, आमच्या एकूणच सोयी सुविधांचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. हंसराज म्हात्रे जुने जाणते क्रिकेटपटू या प्लीज मंचावर. अभिनंदन टीम राईचा पहिला सामना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खिशात घातलाय. आणि मात्र एक विशेष पारितोषिक आहे ते म्हणजे जुचेंद्र टीमसाठी, कारण पराभूत होणाऱ्या प्रत्येक संघाला